नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर, राजमुद्रा ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जे काही पाठीमागच्या जी काही कृषी सेवक भरती असेल किंवा जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती असेल किंवा बदलत्या पॅटर्ननुसार आपल्या जे काही गोष्टी असतील, त्याच्यावर आपण बारकावीनं विचार करून आपण एक नवीन जी काही कृषी घटकची एक फाउंडेशन नावाची एक बॅच आपण लॉन्च करत आहोत. आता ह्या कृषी घटक फाउंडेशन जी काही बॅच आहे, या कृषी घटक फाउंडेशन बॅचबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कृषी घटक फाउंडेशन बॅच अशी असेल, याची रूपरेषा अशी आहे. या बॅचची व्हॅलिडिटी 8 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. 8 महिन्यापर्यंत तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहेत. यामध्ये ही जी काही कृषी घटक आहे, आपण यामध्ये पर्टिक्युलर कृषी सहाय्यक आपण नाव दिलं नाही किंवा कृषी सेवक असं नाव दिलं नाही, ग्रामसेवक नाव दिलं नाही, कृषी विस्तार अधिकारी असं नाव दिलं नाही किंवा कृषी क्षेत्रातल्या तत्सम जी काही पदं आहेत त्याचे कुठल्याही पदाचं आपण नाव दिलं नाही. याचा अर्थ असा आहे की ही जी फाउंडेशन बॅच असणार आहे, ही फाउंडेशन नावच हिचं फाउंडेशन आहे. या बॅचमध्ये तुम्ही जर कृषी क्षेत्रातील कुठलीही परीक्षा देत असाल, अगदी कृषीपासून म्हणजे कृषी सेवक पासून ते एम-पी-एस-सी पर्यंत, आता तर मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे की जे काही तांत्रिकच्या जे काही परीक्षा आहेत, पुस्तक अवेलेबल नसतील तरी पण तांत्रिकच्या सर्व परीक्षा ह्या मराठी माध्यमातून घेतल्या जातील. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली कृषी सेवा सुद्धा ही परीक्षा मराठीमध्ये होणार आहे. म्हणजे याच्यासाठी असेल, या सर्व तुम्ही ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, कृषी विद्यापीठ भरतीचा अभ्यास करणार असाल, कुठल्याही भरतीचा अभ्यास करा, त्याच्यासाठी ही बॅच तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन ठरेल, यामध्ये काही शंका नाहीये. या बॅचमध्ये आपण पहिल्या बेसिक पासून म्हणजे एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेव्हल पर्यंत आपण घेणार आहेत. म्हणजे कसं? तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. कारण की एवढाच वर्ष म्हणजे एक डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत जर सगळ्या आकृतीबंध, कारण की तुम्हाला माहिती आहे कृषी विभागाला शासनाचे आदेश पण आलेले आहेत की तुम्ही तुमचा आकृतीबंध आम्हाला लवकरात लवकर द्या. ऑगस्ट म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या दरम्यान आम्ही भरती करणार आहोत. बरोबर आहे. मग कृषी विद्यापीठ असेल, कृषी विद्यापीठातील लोक म्हणतात की आकृतीबंध आहे, तयार आहे. महाराष्ट्र शासन सांगतात, महाराष्ट्र शासनाचे काही अधिकारी सांगतात की आकृतीबंध नाहीये. काही विद्यापीठाचा राहिलेला आहे. काल जे काही विधान परिषद आपण अधिवेशन वगैरे पाहिले, त्या अधिवेशनामध्ये आपल्या कृषी विद्यापीठाच्या भरती संदर्भामध्ये डिस्कशन पण झालं की येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण कृषी विद्यापीठाची भरती काढणार आहोत, असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्री महोदयांनी आपल्याला प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे. त्यामुळं ही जी बॅच आहे, या बॅचमध्ये तुम्हाला सांगतोय, एवढं सांगतोय कारण की एम-पी-एस-सी परीक्षा घेऊ द्या, आय-बी-पी-एस परीक्षा घेऊ द्या, टी-सी-एस परीक्षा घेऊ द्या, परीक्षा कुठलीही असेल, तुम्हाला यामध्ये मराठी डिप्लोम्यापासून ते डिग्रीपर्यंतचा सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. पूर्ण इंग्रजी मीडियमचा सिलेबस मराठीमधून आपण कव्हर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळं एकतर एम-पी-एस-सी कडे जरी परीक्षा गेली, एमपीएससीनं परीक्षा कंडक्ट केली, तरी सुद्धा आपल्याला या बॅचचा 100% फायदा होईल, या हिशोबाने ही बॅच आहे. जरी आय-बी-पी-एसनं या परीक्षेची तयारी म्हणजे परीक्षा घेतली, आय-बी-पी-एस कडे गेली परीक्षा, तरी सुद्धा एकतर या परीक्षेची आपली तयारी, टी-सी-एस ही परीक्षा आपली कधीच घेऊ शकणार नाहीये. कारण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, टी-सी-एसनं भारतातील कृषी क्षेत्रातली कुठलीच परीक्षा टी-सी-एस घेत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आतापर्यंत कृषी क्षेत्रातील बँकिंग ए-एफ-ओ असेल किंवा बँकिंग इतर नाबार्ड बँकेचे असतील किंवा कुठल्याही बँकेची पदभरती असेल किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटी लेवलची असेल किंवा कुठल्याही कॉलेजची कोणत्याही असेल, विज्ञान केंद्राची असेल, याची सर्व भरती आपण पाहतोय की आय-बी-पी-एस मार्फतच घेण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं आपली जी काही भरती आहे, ही भरती आय-बी-पी-एस कडे जात असते. मग यामध्ये आपल्याला ही जी बॅच आहे, ही काय केलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे जी काही गेल्या वर्षी जी काही जुने मुलं होते, ह्या जुन्या मुलांना आपण याच्यामध्ये जे काही मागच्या परीक्षेमध्ये त्यांनी आपल्याला सिलेबस, त्याच्यात माझाही दोष नाही, तुमचाही दोष नाहीये. तुम्ही सिलेबसनुसार अभ्यास केलात,
मी सिलेबसनुसार तुम्हाला शिकवलेलं आहे. लक्षात आलं? कारण की जर सिलेबसला सोडून जर आपण बाहेरचे काही प्रश्न टाकले असते किंवा सिलेबसला सोडून जर मी शिकवलं असतं तर तुम्हालाही ते पटलं नसतं. कारण की तुम्ही म्हणलं असतं सिलेबसच नाहीये तर तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला का घेताय? लक्षात आलं? IBPS हा पॅटर्न वेगळा आहे, IBPS ही वेगळी आहे. लक्षात आलं? म्हणजे आपण जे काही विचार केला होता, म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही ह्या पद्धतीनं आम्हाला जाहिरातीच्या अगोदर एक पेज 2-3 पेज सिलेबस दिलेला होता. जे मुलं अभ्यास करतायत त्यांना जे त्यांची जी काही विचार करण्याची क्षमता आहे, जे मुलं आहेत त्यांना माहिती आहे बाबा जी 3 पेज दिलेले आहेत आणि त्या 3 पेज मधलेच आम्हाला सिलेबसला येणार आहे. आपण असा विचार केला. पण त्यांनी काय केलं की 10वीच्या मुलाला 12वीचा पेपर देऊन टाकला. तू पास हो, नापास हो, काही हो. परंतु त्यावेळेस पेपर दिला त्यावेळेस विद्यार्थ्याला असं वाटत होतं की मला माझा स्कोर 130, 140, 150 पर्यंत माझा स्कोर येऊ शकतो. 130 पर्यंत. जे अगदी माझ्या जवळचे जे काही अभ्यास करणारे मुलं होते, जे खरंच माझा त्यांच्यावरती 100% विश्वास होता की तुमचं होऊ शकतंय. म्हणजे असं होऊ शकतं. त्या मुलांचं झालं नाही. सगळे AFO लेव्हलची जी काही पोरं आहेत, तयारी करणारे, बँकिंगची तयारी करणारे, या पोरांना मार्क चांगले पडले. आणि त्या पोरांना मार्क पडल्यामुळं आणि एकतर काय होतं, मराठीचं बी असंच झालं, गणित बुद्धिमापन असेल, GS असेल, हे पूर्ण बाकीचे जे काही विषय आहेत, आपण जे काही 60 क्वेश्चन सोडले, 120 मार्क सोडले, 80 प्रश्नाचे सुद्धा आपण सोडलेले जे गणित होते, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आपण तर ते गणित वगैरे विषय घेत नाही, पण बाकीचे जे काही घेतले त्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच गोष्टीचा झटका बसलेला आहे. त्यावेळेस IBPS काय होतं हे लोकांना माहिती नव्हतंच. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे माहिती नव्हतं. IBPS एक फंडा मी तुम्हाला सांगितलेला होता की परीक्षा कुठलीही द्या, पॅटर्न एकच असेल. मी त्यावेळेस पण सांगितलंय आणि आता पण मी तुम्हाला सांगेल, तुम्ही AFO द्या, तुम्ही कृषी सेवक द्या, तुम्ही ग्रामसेवक द्या, तुम्ही कुठलीही परीक्षा, कृषी विस्तार अधिकारीचा पेपर द्या, ते कुठलीही द्या, तर तुम्हाला सांगतो पेपर पॅटर्न एकच असेल. काय केलं IBPS ने? 2019 मध्ये जो काही नाबार्डने घेतलेला जो पेपर आहे, तो जशास तसा पेपर आमच्या कृषी विस्तार अधिकारी जिल्हा परिषदेला विचारला गेला. ते जशास तसा एक ऑप्शन सुद्धा त्याच्यातले बदल नाहीत. मला सांगा काय नवीन केलं? काहीच नाही. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. सेम पेपर आहे, काहीच बदल नाही पेपरमध्ये. म्हणजे दुसरं काहीच घेतलं नाही त्यांनी. उचललं, मराठी ट्रान्झॅक्शन केलं गुगलमध्ये आणि डायरेक्ट टाकून दिलं. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो, या गोष्टी आपण आता याच्यामधून आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटल्यात. MPSC कडे आपली भरती जाणार आहे. त्या हिशोबाने म्हणजे IBPS ने जरी घेतलं, जर डिसेंबरच्या अलीकडे आपली परीक्षा झाली तर IBPS कडे असं होऊ शकतं की IBPS घेऊ शकतं किंवा जर कॉन्ट्रॅक्ट IBPS पर्यंत झालं, म्हणजे आता जर डिसेंबर पर्यंत, ऑगस्ट पर्यंत जर सांगितलं की जर डील झाली, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जर झाला IBPS सोबत, तर डिसेंबर नंतर सुद्धा IBPS परीक्षा घेऊ शकतो बरं का. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल त्यांना परीक्षा घ्यायची त्यावेळेस घेऊ शकते, काही नाहीये. पण जर 31 डिसेंबर पर्यंत जर कुठल्याच हालचाली झाल्या नाही, असं तर होणार नाही, कुठल्याच हालचाली झाल्या नाही, तर जी काही परीक्षा आहे ती MPSC सरळ सेवा पद्धतीने आपल्या घेणार आहेत. यामध्ये काही शंका नाही, हे मी सांगतो. त्यामुळं आपण वेळ न घेता ही जी काही बॅच आहे, ही बॅच त्याच पद्धतीनं आपण फाउंडेशन स्वरूपात चालू केलेली आहे. जे विद्यार्थी तयारी करतात ना, त्या विद्यार्थ्यांनी तयारी करावं, हे माझं सरळ मत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण काय करतो, जाहिरात पडल्यानंतर आपण अभ्यासाला लागतो. अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका भावांनो. कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला त्याग करावा लागतो. कुठल्याही गोष्टीचं आपल्याला आता वाईट वाटतं की बाबा आमचा रिझल्ट आला नाही. काही मुलं अशी आहेत, मी तुम्हाला सांगतोय, इमानदारीने सांगतोय, एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला बोलतोय मित्रांनो. आज परीक्षा होऊन किती दिवस झाले? वर्षाच्या पुढे झाले, 1-1.5 वर्ष झाला. तरी आज काही तेव्हापासून जी कृषी सेवकची परीक्षा झाली तेव्हापासून मुलांनी हातात पुस्तक घेतलेलं नाही, एवढं मी जाहीर तुम्हाला मी सांगतोय. एवढं परफेक्शनने मी तुम्हाला सांगतोय. आज एवढ्या विश्वासाने सांगतोय. खरं सांगा बरं, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही अजिबात तुम्ही हातात पुस्तक घेतलंय का 1.5 वर्षामध्ये? घेतलेलं नाहीये. या बॅचचा तुम्हाला 100% फायदा होईल. बॅचच्या हिशोबाने तुम्ही मित्रांनो, एकतर तुम्हाला अभ्यासामध्ये रस राहील, अभ्यासामध्ये तुम्ही काही न करता त्या प्रवाहामध्ये तुम्ही राहाल आणि एकदा जर प्रवाहामध्ये आपण आलो, एकदा जाहिरात पडली तर आपण प्रवाहाच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि जर जाहिरात पडल्यानंतर आपण क्लास लावत असेल
तर प्रवाहामध्ये मी तुम्हाला सांगतो, प्रवाहामध्ये येण्यासाठी आपल्याला तोपर्यंत परीक्षा येऊन जाते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कारण की मित्रांनो आपल्या बॅचची या व्हॅलिडिटी जरी 8 महिने असेल तरी मी कुठल्याच विद्यार्थ्याला परीक्षेच्या अगोदर ज्यांची व्हॅलिडिटी झाली संपते त्या विद्यार्थ्याकडून मी कधीच परत फीस घेतलेली नाही, हे मी जाहीर तुम्हाला सांगतो. त्या विद्यार्थ्याला आपण फ्रीमध्ये, म्हणजे व्हॅलिडिटी संपली ना अजून 4 महिने घे आपण असं सांगतोय, कारण की तुम्हाला एक व्हिडिओ 3 वेळा पाहता येणार आहे. नोट्स आपण चांगल्या पद्धतीनं आपण जे काही सगळे भारतामध्ये जे काही उत्तर भारतामध्ये AFOच्या जे काही नोट्स आहेत, जे काही उत्तर भारत असेल किंवा दक्षिण भारतामध्ये जे काही AFO असतील किंवा जे काही IBPSचं मटेरियल असेल ते सगळं मटेरियल आपण कंडक्ट केलेलं आहे, सगळं मटेरियल आपण मागवलेलं आहे. मी या सर्व गोष्टीचा अभ्यास केला. IBPSच्या सगळ्या, म्हणजे आतापर्यंत जे काही IBPSनं AFOचे सर्वात जास्त रिझल्ट कोणाचे आहेत हे भारतामध्ये मी चेक केले. कुठलीही अकॅडमी असेल किंवा कुठलीही एखादी संस्था असेल किंवा गव्हर्नमेंटचे काही बुक्स आपण मागवले गेले आणि याच्यानुसार आपण हे सगळं मराठीमध्ये करायला मला खूप जास्त वेळ लागत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करून आपण तुम्हाला एक साधं, एक चांगलं, म्हणजे एकदम ब्रँडेड मटेरियल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या लेक्चरच्या माध्यमातून. म्हणून मला असं वाटतंय जे जुने विद्यार्थी आहेत त्या जुन्या विद्यार्थ्यांना, ते तर माझ्या हक्काचे विद्यार्थी आहेत, मी त्यांना त्यामध्ये 100% त्यांचा विचार मी केलेला आहे, त्यांना सूट देणार आहे. लक्षात ठेवा, जुन्या विद्यार्थ्यांना आपण या बॅच मध्ये विशेष सूट देणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला. आणि जर तुम्हाला ही बॅच करायची असेल नवी रेग्युलर जुने विद्यार्थी, तर तुम्हाला गेली जी काही फीस भरलेली आहे त्या फीसच्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने सूट दिली जाईल. मी आता सांगणार नाही की तुम्हाला इथं 40%, 50% किंवा 20%, 40% असं सांगणार नाही, पण तुम्हाला एक नॉमिनल मी स्वरूपामध्ये तुमच्याकडून फीस घेणार आहे. आणि तुम्हाला या वर्षी सुद्धा एक माझी जी काही माझ्याबरोबर राहण्याची आणि मला तुमच्याबरोबर राहण्याची मी एक संधी हे करत आहे. त्यामुळे त्या जी काही संधी अवेलेबल होईल त्या संधीचा 100% आपण जे काही फायदा आहे ते फायदा करून घेणार आहोत. गेल्या वर्षी नाही झाला पण यावर्षी आपण नक्की करून घेऊ. म्हणून मला तुमच्या सोबत राहायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही जी काही 2999 आहे ही नवीन विद्यार्थी जे काही आतापर्यंत माझी कुठलीच बॅच केलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांची फीस आहे. आणि जे काही जुने विद्यार्थी आहेत त्यांना आपण जी काही अगोदर फीस घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपण नॉमिनल त्यांच्याकडून फीस घेतोय आणि नॉमिनल फीस घेऊन आपण त्यांना ही बॅच देतोय मित्रांनो. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ पाहत असेल नवीन विद्यार्थी किंवा जुने, आपण ऍप सुद्धा थोड्या याच्यामध्ये आपण हे जे काही डाउनलोड आहे हे ऍप ऍग्री अँड जिओग्राफी बाय PV सर नावाचा जो काही ऍप आहे तो ऍप तुम्ही प्ले स्टोर मधून डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर डायरेक्ट तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला मी डायरेक्ट एक नंबर देतो, या नंबरवरती तुम्ही, हे माझे नंबर आहेत दोन्हीही तुम्हाला माहिती आहेत, यामध्ये अगोदर तुम्ही पाहिलेलं आहे, याच्यावरती ह्याचा स्क्रीनशॉट तर तुम्हाला निघणार नाही, परंतु तुम्हाला मी हे सांगेल की हे डायरेक्ट तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. हे दोन्ही नंबर 91 25 25 49 25 94 20 34 98 92. आणि हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल हे तुम्ही डायरेक्टली जॉईन करा. आपल्या ऍग्रीच्या रिलेटेड आहे. आतापर्यंत गप्प होतं टेलिग्राम, स्टेबल होतं, पण इथून पुढे तो आपला टेलिग्राम सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे, यामध्ये काही शंका नाहीये. आणि ही जी काही ऍप आहे हे ऍप बघा, हे ऍप मी तरी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक देतो, आपल्या ऍपची लिंक देतो. डायरेक्ट टच केलं की डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोर मधून ते डायरेक्ट घेऊ शकता मित्रांनो. बघा, या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, एवढंच मी तुम्हाला यामध्ये बोलणार आहे, बाकी काही बोलणार नाही. शेवटी इच्छा तुमची आहे. लक्षात आलं भावांनो? मी शेवटी आतापर्यंत तुम्हाला एक मास्तर म्हणून, एक तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि इथून पुढेही मी ऍग्रीकल्चर क्षेत्रामध्येच माझं करिअर केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढेही मी तुमच्या सोबत आहे, इथून पुढेही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्यामध्ये काही शंका नाहीये. त्यामुळं ही जी काही बॅच आहे ही बॅच तुम्हाला खरंच वरदान ठरेल, यामध्ये काही शंका नाहीये. ओके. आणि ह्या बॅचला आपण आजपासून सुरुवात केलेली आहे. जे काही जुने लेक्चर होते ते जुने लेक्चर सुद्धा आपण सगळे त्या बॅच मध्ये काही जुने लेक्चर घेतलेले होते ते डिलीट करत आहोत. आणि नवीन फ्रेश, म्हणजे आजपासून आपण नवीन लेक्चर म्हणजे PPTच्या स्वरूपामध्ये, म्हणजे तुम्हाला मी एकदा सांगेल की आपण नेमके कोणत्या स्वरूपामध्ये आपण घेत आहोत हेही तुम्हाला कळून जाईल. की बाबा सिलेबस जी आहे आपण इंग्रजीचं मराठीमधून कोणत्या स्वरूपामध्ये करत आहोत हे सगळं मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. हे बघा, यामध्ये जे काही ॲग्रोनॉमी पासून आपण सुरुवात करूया.
बॅचची सुरुवात आपण कशापासून करतोय? ॲग्रोनॉमी पासून करतोय. आता हे ॲग्रोनॉमी असेल, हे ॲग्रोनॉमी पासून आपण सुरुवात करतोय. ॲग्रोनॉमी नेमकं काय आहे, कशापासून हा शब्द तयार झालेला आहे, हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. हे ग्रीक शब्द आहे. ग्रीक शब्द असून हे ॲग्रॉस म्हणजे शेत किंवा नेमॉस म्हणजे व्यवस्थापन, यापासून ह्या ॲग्रोनॉमी नावाचा शब्द तयार झाला. हे जे आहे ॲग्रोनॉमी, या पद्धतीनं म्हणजे जी काही डिप्लोमाचे मुलं असतील किंवा डिग्रीचे मुलं असतील, आता त्यांना जर आपण पीक संवर्धन जर म्हटलं तर काही समजत नाहीये. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलंय, हे ॲग्रिकल्चर नावाचा शब्द आहे. हा ॲग्रिकल्चर शब्द कोणता आहे? हा लॅटिन आहे. पण ॲग्रोनॉमी हा ग्रीक शब्द आहे. ग्रीक आणि लॅटिन लक्षात ठेवा. आपल्याकडे देशी शब्द, ग्रीक शब्द म्हणजे लॅटिन शब्द, हे तुम्हाला वेगवेगळे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत हे माहित असावं. यामध्ये तुम्हाला सांगतो, लॅटिन शब्द असून ॲगर किंवा ॲग्री म्हणजे जमीन, आणि कल्टुरा या शब्दाचा अर्थ यांनी घेतलेला आहे मशागत. या स्वरूपामध्ये मी तुम्हाला फक्त या ठिकाणी सांगतोय की आपण असं घेतोय. हे बघा, हे जे काही शास्त्रज्ञ आहे हा माझा दोस्तचा आहे, आम्ही एकाच वर्गात होतो, म्हणजे खूप वर्षापूर्वी, तुम्हाला माहित असावं. म्हणजे हे जे आहे भारतीय शेतीचे हे जे काही मुख्य रूप वगैरे तुम्हाला सांगितलं, उदरनिर्वाह असेल किंवा एक वेगवेगळे कारण मी तुम्हाला बॅचमध्ये सांगेल नेमकं काय आहे ते. यांनी काय केलेलं आहे बघा, यांनी प्रथम आपल्या पुस्तकामध्ये हे बघा, हे प्रश्न आलेला आहे. हे अशा स्वरूपामध्ये PhD IARI PhD जी काही परीक्षा झाली त्या PhD मध्ये हा प्रश्न येऊन गेला. मग PhD मध्ये असा प्रश्न विचारला गेला की पीटर सेक्रेसेंजी हे जे आहेत 1230 ते 1307 मध्ये यांनी काम केलेलं आहे आपल्या ऍग्रीकल्चर मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने यांचं काम होतं. याला आपण काय म्हणतो, ॲग्रोनॉमीचं जनक असं म्हणायला लागतो. म्हणजे ॲग्रोनॉमीचं जनक म्हणजेच आपण याला इथं काय दिलं आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं आतापर्यंत सांगतो, फादर ऑफ ॲग्रोनॉमी असा शब्द विचारला. आणि हे फादर ऑफ ॲग्रोनॉमी हे इंग्लिश मध्ये न लिहिता IBPS ने काय केलं, फादर ऑफ ॲग्रोनॉमी जसं मी लिहिलेलं आहे देवनागरी लिपीमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला शब्द टाकला. आता पोरांना माहित होतं की ॲग्रोनॉमीचं जनक कोण आहे. डिप्लोमाच्या पोरांना काय माहिती आहे मला सांगा बरं, ॲग्रोनॉमीचा जनक कोण आहे, काय आहे, पीक संवर्धनचं काय आहे, याच्यामध्ये काही घेणं देणं नव्हतं. पण पोरं फसलेत या ठिकाणी. यांना फादर ऑफ ॲग्रोनॉमी किंवा ॲग्रोनॉमीचे जनक असं म्हटलं गेलं. काय म्हटलं, ॲग्रोनॉमीचे जनक कोण आहेत. आता आजही तुम्हाला सांगतो, माझ्यासमोर बसलेला जो काही माझ्यासमोर जी काही लेक्चर ऐकणारा माझा विद्यार्थी आहे, जो डिप्लोमा धारक माझा विद्यार्थी आहे, मराठी माध्यमचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला आजही माहित नाही की हा जो काही पीटर डेक्रेसेंजी आहे, डेक्रेसेंजी हे ॲग्रोनॉमीचे जनक आहेत म्हणून. ह्यांनी काय काम केलंय, ह्यांनी आपल्या पुस्तकात, ह्यांचं पुस्तक कोण होतं, ओपस रुरालियम कमोडारम. आता तुम्हाला असं बी येऊ शकतं हे पुस्तक कोणाचं आहे म्हणून, असं बी येऊ शकतं ना की बाबा हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ही ओपस रुरालियम कमोडारम हे पुस्तक कोणी लिहिलं, हे कृषीशास्त्र संबंधी अनेक साहित्य यांनी या पुस्तकामध्ये एकत्र केले. म्हणून ह्या जी काही व्यक्ती आहे, जी काही पीटर सेक्रेसेंजी आहे, यांना आपण ॲग्रोनॉमीचे जनक म्हणतो. आणि इथं ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस आपण म्हणतो की हा MSc लेवलचा क्वेश्चन आहे. आपण काय म्हणतो, हा MSc लेवलचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन एक वेगळा म्हणजे डिप्लोमावरचा नाहीये आणि नाहीच ना, साहजिकच आहे. म्हणून हे जी काही बेसिक आहे, बेसिक भानगडी आहे ते आपण पाहतोय. आपल्याला ह्या गोष्टी विचारले जातील. वॉन हेल्मोंट कोण आहे, जोत्रोथुल कोण आहे, हे जे आहे जोत्रोथुल आपण यांना म्हणायला लागतो. जोत्रोथुलला आपण काय म्हणतो, ओके. आता यांना आपण जोत्रोथुल नेमकं काय काम केलेलं आहे, जोत्रोथुलने घोडपालन पुस्तक असेल, जोत्रोथुल हे कशाचे जनक आहेत यामध्ये आपण पाहतोय. हे पण ह्याच्यावरती पण जोत्रोथुलवर प्रश्न आलेला आहे. ऑर्थर यंग आहेत, ऑर्थर यंग यांना सुद्धा काय म्हणतो, ॲनल्स ऑफ ॲग्रिकल्चर म्हणून 16 खंडामध्ये यांनी कार्य प्रकाशित केलेले आहे. हे सगळं इंग्रजी मीडियमचं आहे भावांनो. आणि हे सगळं म्हणजे तुम्हाला सांगतो हे BSc MSc लेवलचा हे सगळं जे काही डाटा आहे आणि आपण हे मराठीमध्ये करतोय. आणि यामुळं काय होईल, एकतर आपला अभ्यास परिपूर्ण होईल, परिपूर्ण होईल. आणि हे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हे शास्त्रज्ञ होते, ह्यांच्या वेगवेगळ्या शाखा होत्या, तुम्हाला माहिती. हे शाखा एक आपल्याला परीक्षेमध्ये आली मित्रांनो मागच्या वेळेस.
ॲग्रोस्ट्रोलॉजी म्हणजे काय, आर्बोरी कल्चर म्हणजे काय, अरवी कल्चर म्हणजे काय, ओलेरी कल्चर म्हणजे काय, टिशिओलॉजी म्हणजे काय, सेरी कल्चर म्हणजे काय, हे सिंपल आहे. मी फक्त सांगतोय तुम्हाला, हे अशा पद्धतीनं आपण घेणार आहोत हे मी तुम्हाला सांगतोय. एपी कल्चर म्हणजे काय, मोरी कल्चर म्हणजे काय, लाख कल्चर म्हणजे काय, होर्मी कल्चर म्हणजे काय, पीसी कल्चर म्हणजे काय, हे जे काही आहे हे डाटा आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगतो हे भारतीय शेतीचा इतिहास. भारतीय शेतीचा इतिहास मी तुम्हाला अगोदरच बोललोय की या लेक्चरमध्ये आपल्याला ऍडव्हान्स पासून ते बेसिक पर्यंत सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. ऍडव्हान्स पासून बेसिक पासून ऍडव्हान्स, आपल्याला उलट नाही यायचं, आपल्याला बेसिक पासून बघायचंय. म्हणजे या घटकापासून भारतीय शेतीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 35,000 वर्षापूर्वी जे काही होमोसेपियन या नावाने आदिमानव हा आढळून आला. होमोसेपियन सेपियन माणसाचं बॉटॅनिकल नेम. जी काही माणूस आहे, मी आहे, माझं नाव काय आहे, होमोसेपियन सेपियन. जे तुम्ही आहात तुमचंही नाव होमोसेपियन सेपियन आहे. म्हणजे जसं आंब्याला मॅजिफेरा इंडिका म्हणतो, चिकूला आपण आर्चस सपोर्टा म्हणतो, बांबू डेंड्रोकालामस सिट्रस म्हणतो, बरोबर आहे का, सागाला टिक्टोना ग्रँडिस म्हणतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं नाव आहे. प्रत्येकाचं ज्वारी सोरगम बायक्लोर असं म्हणायला लागतो, बरोबर आहे का. भात असेल तर ओरायझा सटैव्हा म्हणायला लागतो. म्हणजे हे जे आहेत ना, हे प्रत्येकाचे जे काही शास्त्रीय नाव आहेत, माणसाने याच्यामध्ये माणसाचं बॉटॅनिकल नेम आहे. भारतामध्ये ह्या सगळ्या जी काही सुरुवात आहे, म्हणजे माणूस, तुम्हाला मी अगोदर पण ह्या गोष्टी बोललेलो आहे. माणसाने सर्वप्रथम कशाचा शोध लावला, माणूस हा आदिमानव आहे, हा जंगलामध्ये राहणारा प्राणी आहे. काळारूपानुसार हा माणसामध्ये एवढे बदल झालेले आहेत, एवढा ऍटिट्यूड निर्माण झालेला आहे, या गोष्टी आपण विसरता कामा नये. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, आपला भारत देश जर पाहिला, यामध्ये पीडीईएफ म्हणजे सर्वप्रथम भारतामध्ये पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, त्यानंतर इंग्रज आले आणि त्यानंतर फ्रेंच आले. म्हणजे पोर्तुगीज सर्वात लवकर आले आणि सर्वात शेवटी सुद्धा पोर्तुगीजच भारतामधून गेलेला आहे मित्रांनो. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला सांगतो, हा जो देश आहे माझा, या देशामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलेलं आहे, यावरती डचनी राज्य केलेलं आहे, इंग्रजांनी राज्य केलेलं आहे आणि फ्रेंचनी सुद्धा राज्य केलेलं आहे. एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल. म्हणजे ह्या जे काही बाबी आहेत ह्या सर्वांनी याच्यामध्ये राज्य करून गेलं. हे सुरुवातीपासून अनेक प्राण्यांची शिकार करणे, मांसाहार माणूस, आता गळ्यात माळ घातली, विषय संपला. यावर तुम्हाला सांगतो उपजीविका करत असेल. इसवी सन पूर्व 8700 ते इसवी सन पूर्व 7700 या कालावधीत मानव मेंढी आणि शेळी हे प्राणी पाळू लागला. इसवी सन पूर्व 7500 ते इसवी सन पूर्व 6500 या कालावधीत मानव शिकारीपासून शेती व्यवसाय करण्याकडे वळू लागला. आणि भारतीय शेतीचा इतिहास आपल्याला त्या काही घटकावरून, जे काही इतिहास आहे, म्हणजे भारतामध्ये कोण आलं, कोणते पीक कधी घेतले, ह्या सगळ्यावरून आपल्याला यामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मास्तर हे ओळखीचं आहे, हे ओळखीचं आहे. भावांनो, मी प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर घेतली आहे. तुम्हाला याच्यामध्ये भारतामध्ये जे टॉप लेवलचे इंग्रजी मीडियमचे पुस्तक असतील ते घेतलं. जे महाराष्ट्रात भारतामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल ज्या विद्यापीठाचं असतं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परभणी, त्या विद्यापीठाचे संदर्भ आपण घेतले. आणि त्याचबरोबर तुमच्या विद्यापीठाचं जे काही डिप्लोम्याचा बेस आहे, तुमच्या डिग्रीचा बेस आहे, तुमची कुठलीही परीक्षा, त्या बेसवरती आपण ही फाउंडेशन नावाची जी बॅच आहे, ही फाउंडेशन नावाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल की यावरून आपल्याला काय सगळं इसवी सन पूर्व आहे. आता मी लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला इसवी सन पूर्व काय आहे, इसवी सन काय आहे, येशू ख्रिश्चनचा जन्म कधी झाला, नेमकी ही भानगड काय आहे, उलटी गिनती कशी जायला लागली. म्हणजे सरळ आता आपण पाहायला लागतो इसवी सन पूर्व एवढं, इसवी सन त्यानंतर येशू ख्रिश्चनचा जन्म झाला त्याच्यानंतर कशी मोजणी झाली, याबाबत मी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करेल. पण इथं बघा, इसवी सन पूर्व 10,000 वर्ष शिकार व भटंकती, म्हणजे शिकार व भटकणी, इकडे तिकडे शिकार, घर वगैरे नव्हतं. आज जे माणूस घर आणि गाडीसाठी बोंबलत फिरतो ना, मी हे करेल, मी ते करेल, माझी इच्छा आहे, हे आहे, ते आहे, हे त्यावेळेस काही नव्हतं. सुखी होता माणूस. अन्न वस्त्र निवारा आणि 5 GB डेटा पाहिजे आजच्या माणसाला. ह्यानं कार्यक्रम झाले मित्रांनो. तुम्हाला सांगतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत
या सर्व गोष्टी यामध्ये जो इतिहास आहे हे इतिहास आपण लेक्चरमध्ये पाहणार आहे. मी तुम्हाला फक्त यामध्ये सांगतोय आणि ही जी बॅच आहे या स्वरूपामध्ये आपण लॉन्च करतोय आणि आपण हे घेतोय. आता तुम्हाला माहित असेल हे तुम्ही कधीही डिप्लोमाला शिकले का हो? मला सांगा. याच्यावर क्वेश्चन होता, पानाचे क्षेत्र निर्देशांक लीफ एरिया इंडेक्स हे कुणी मांडलं म्हणून परीक्षेत प्रश्न होता. मला सांगा, हे वॉटसन नावाचा एक व्यक्ती आहे. ही संकल्पना 1948 मध्ये यांनी मांडली आहे. म्हणजे पानाचे क्षेत्र निर्देशांक काय आहे, पानाचं क्षेत्र चौरस स्क्वेअर मध्ये मीटर मध्ये, ओके, या ठिकाणी इथं ग्राउंड क्षेत्र चौरस मीटर मध्ये, आणि ह्या पद्धतीनं जी काही आपल्याला पानाचं क्षेत्र निर्देशांक आपल्याला यावरून लीफ एरिया इंडेक्स आपल्याला समजतं. ह्या जे काही गोष्टी आहेत यावर आपल्याला जमीन समतुल्य गुणोत्तर, लँड जी काही आहे या जमिनीचं समतुल्य गुणोत्तर जे आहे हे आपल्याला कळणार आहे. नेमकं काय आहे, एक दोन्ही पिकाचं मिश्रण जर असेल तर LER काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला जी काही पुढचं हे अशा पद्धतीनं वाढते तापमान दिवस असेल, ग्रोईंग डिग्री डेज असं आपण म्हणतो, हीट युनिट कॉम्पॅक्ट असं GDD आपण असं म्हणायला लागतो, हे याचं सूत्र आहे. हे जे काही आहे हे अगोदर बेसिक आपण जे काही गोष्टी आहेत ॲग्रोनॉमीच्या जे काही बेसिक संकल्पना आहेत या ॲग्रोनॉमी पासून आपण सुरुवात करतोय आणि त्यानंतर आपण बेसिक पासून पूर्ण जे काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण पाहतोय. हे तुम्हाला याला आपण थर्मल युनिट देखील आपण असं म्हणायला लागतो. आणि यामध्ये हे कशासाठी वापर करतात, कीटकांचा पिकावरील अंदाज बांधण्यासाठी हे सक्षम आहे. म्हणजेच कीटकांचा पिकावरील हे वाढते तापमान दिवस असेल, पिके कधी लावायची याचा अंदाज घेण्यासाठी GDD चा वापर केला जातो. हे एक मी तुम्हाला फॉर्मॅट हे सांगेल, मी आता काही जास्त बोलत नाहीये तुम्हाला. हे बेस टेम्परेचर असेल, याच्यामधला हा पीक तीव्रता आहे, या ठिकाणी क्रॉप रोटेशन पीक चक्र आहे, त्यानंतर पीक चक्र तीव्रता आहे, हे कापणी निर्देशांक हार्वेस्टिंग इंडेक्स काय असेल, यामध्ये एक जी काही युनिव्हर्सिटी, हे सगळं जे आहेत हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हे सांगणार आहे आपल्या ह्या नवीन फाउंडेशन या बॅच मध्ये. त्यामुळं मित्रांनो माझी विनंती आहे, जर इकडं तिकडं भटकत असाल, 1.5 वर्षापासून अभ्यास तुम्ही बंद केलेला असाल, तर पुन्हा एकदा प्रवाहामध्ये येण्याची आपल्याला सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा आपण फायदा करूया. लक्षात आलं? या संधीचा आपण सोनं करूया. झाल्या गेल्या गोष्टी ते विसरूया. म्हणजे मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे, नेहमी तुम्हाला बोललेलो आहे, इतिहासातून धडा घेऊ, भविष्याचा वेध घेऊ आणि वर्तमानात जगू. कारण की येणारा दिवस हा सोन्याचा आहे. म्हणून आपण या अपेक्षेसह आपण जगायला पाहिजे. जर आपण अपेक्षा सोडली, माझं काहीच होणार नाही, माझं कधीच काही होत नाही, असं कुणाचंच होत नाही. आणि नशीब हे काय असतं माहितीये का, ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात. या भरतीमध्ये लागलो नाही तर काय झालं, तर या भरतीमध्ये आता पुढच्या भरतीमध्ये लागतो. काही लोक वयाच्या 38व्या वर्षी लागतात मित्रांनो, तर काही लोक वयाच्या 19व्या वर्षी लागतात. म्हणजे आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत आणि बरोबरी करूच नाही. लक्षात आलं का? बरोबरी ही ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, मी हे नाही. कुणाला लवकर भेटतं, कुणाला उशिरा भेटतं. डोनाल्ड ट्रम्प हा वयाच्या 70व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. बराक ओबामा हा वयाच्या 35-36व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. या दोन्हीमध्ये काय आहे, पद एकच आहे. पण ओबामांची वेळ लवकर आली होती आणि डोनाल्ड ट्रम्पची वेळ काय झाली, ही उशिरा आलेली आहे. म्हणून आपल्याला हे सोन्याचे दिवस आहेत, येणारे दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणून आपल्याला या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे मित्रांनो. म्हणून आपण ही जी बॅच आहे या बॅचच्या प्रवाहामध्ये येऊ. माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो, माझे जेवढे जुने विद्यार्थी आहेत, जेवढे आहेत त्यांच्यासाठी मी आव्हान करतोय. मी तुमच्यासाठी जे तुम्हाला गेल्या वेळेस फायदा झाला नाही, पण यावेळेस मी तुम्हाला 100% फायदा करून देणार आहे. आणि तेही तुमच्याकडून मी सर्व फीस न घेता, या बॅचची फीस न घेता, हे एक नॉमिनल पद्धतीने मी तुम्हाला ही बॅच देणार आहे. तर याचा फायदा, या संधीचा फायदा तुम्ही बी घ्यावं आणि मीही या संधीचा फायदा घेतो. कारण की गेल्या वेळेस जे झालं नाही त्या ह्या वेळेस मला करता येईल. म्हणून मी तुम्हाला आव्हान करतोय, सगळ्यांना जाहीर आव्हान करतोय, ही बॅच तुम्ही सर्वांनी जॉईन करावी. धन्यवाद मित्रांनो. मी या ठिकाणी थांबतोय. ह्या बॅच मध्ये आपण या पद्धतीने आपण करणार आहोत, या पद्धतीने आपण घेणार आहोत.
त्यामुळं तुम्ही रेडी राहा, मी पण रेडी राहतो. ओके, उद्यापासून आपण लेक्चरमध्येच भेटूया. ओके, तोपर्यंत सगळ्यांना माझा रामराम, सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांना बेस्ट लक. ओके, थँक्यू. स्टुडिओ वगैरे ओके झालंय मित्रांनो. अजून काही त्रुटी असेल तर मला सांगा. आवाज पी आपला एकदम माईक वगैरे आपण सेटअप पण भारी केलेलं आहे, सगळं सेटअप भारी केलेलं आहे. हे स्टुडिओच आपण नवीन बनवलेलं आहे, त्याच्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम नाही. माईकचा थोडासा लाईटचा इश्यू असू शकतो, तेही आपण सॉल्व्ह करूया, पण होणार नाही असं मला वाटतंय. तुम्हाला या व्हिडिओवरून काय वाटतंय, म्हणजे सेटअप कसा आहे, लाईटचं सेटअप कसं आहे, नेमकं काय पूर्ण चेंज केलेलं आहे, पूर्ण चेंज केलेलं आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आपण या ठिकाणी थांबू मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.